बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. 15 तारखेला निवडणूक पार पडणार आहे. एकूणच महायुतीचा कशा प्रकारे प्रचार आहे आणि कळंबोलीमध्ये जनतेची साथ कशी आपल्याला? जनतेची साथ खूप चांगली आहे. जनता सगळे आमच्या सोबतच आहे आणि 15 तारखेला इलेक्शन आहे. त्या इलेक्शनमध्ये भरघोस मतांनी विजय होणार असा विश्वास आहे जनतेच्या आशीर्वादाने. कळंबोलीमध्ये मुख्यमंत्री साहेब येणार आहेत. एकूणच आपल्या मताधिक्यात वाढ होईल का? जनतेला काय आकर्षित कराल मुख्यमंत्री साहेब येणार त्या? निश्चित जनतेला हेच असणार आहे, खुशीच असणार आहे. मुख्यमंत्री आपल्या दारात येतात, आपल्या शहरात येतात, तर जनतेला चांगलंच वाटेल ना. कळंबोलीमध्ये विकास कामांना आपण कशा प्रकारे प्राधान्य द्याल आणि भविष्यात कळंबोली एक उल्लेखनीय शहर दिसेल, काय सांगाल त्याबद्दल? कळंबोली हे 8 वर्ष आम्ही सतत कामं करत आलोत आणि कामं करत राहणार आहोत. राहिलेली कामं आहेत ती आम्ही पुढं जनतेच्या विश्वासाने करणार आहोत. जसं खारघर शहर आहे तसं कळंबोली करायला आम्ही घेतलेच. आता रस्ते बघता तुम्ही, पाण्याची सोय. आपल्या सोबत या मतदारसंघातून इतर जे उमेदवार आहेत त्यांची नावं ही जरा सांगा. अ मध्ये अमर अरुण पाटील, ब मध्ये मी प्रमिला रविनाथ पाटील, क मध्ये मनाली अमर ठाकूर आणि ड मध्ये राजेंद्र कुमार शर्मा. असे 4 कॅन्डिडेट आहोत. जनतेला आपण काय आवाहन कराल? जनतेला आव्हान करते की आम्हाला चौघांना, मला आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना, त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, हेच सहकार्य करावं. सामाजिक कार्याचा असा आपला वर्षानुवर्ष चालला आहे आणि एकूणच या निवडणुकीने जनतेला आपण काय आश्वासन कराल? निवडणुकीमध्ये जनतेला मी एकच आश्वासन करेन की आज आपण पनवेल महानगरपालिकेच्या रूपानं जी 2016 साली आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली आणि महानगरपालिका आल्यानंतर आज पनवेलसोबत खारघरसोबत कळंबोलीचा देखील हा विकास चांगल्या पद्धतीने व्हायला लागलेला आहे. जे विरोधक आज ज्यावेळी महानगरपालिका नको आहे म्हणून असे बोंबा मारत सुटले होते, परंतु तेच आज महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी आज प्रयत्न करत आहेत. एकूणच विमानतळ आपल्याकडे होत आहे. अनेक लोक मुंबईमधून नवी मुंबई स्थलांतरित होत आहे. क्राऊड वाढणार आहे. भविष्यात विकास कामांची कशी रणनीती आहे? भविष्यामध्ये आज जर आपण बघितलं, पनवेल महानगरपालिका ही खूप अशी मोठी 110 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेली आहे आणि पनवेल महानगरपालिकेचं आज जर बजेट आपण बघितलं, जवळजवळ 3,500 ते 4,000 कोटीचं बजेट आज पनवेल महानगरपालिकेचं झालेलं आहे. आणि आज आपण बघतोय की शहरी भागाचा विस्तार करता करता आज ग्रामीण भागामध्ये देखील पनवेल महानगरपालिकेने विकासाचा ठसा हा उमटवलेला आहे. प्रभाग 7 मधील सर्व उमेदवार विजयी होण्यासाठी जनतेला आपण काय आवाहन कराल? मी जनतेला एकच आवाहन करेन की जे खोटे बुरखाधारी आज जे फिरत आहेत त्यांना नाकारून विकासाला जनतेने मत द्यावं. कारण की आपण आज बघतोय जे कधीही न दिसलेले आणि ज्यांनी शहराचा भकास करण्याचा जो विचार केलाय त्यांना जनतेने लाथाडलं पाहिजे आणि विकासाला साथ दिली पाहिजे.